नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात माघ पौर्णिमा ही अत्यंत पवित्र आणि शुभ मानली जाते. या दिवशी गंगा स्नान, दान आणि विष्णू पूजेला विशेष महत्त्व आहे. यंदा 1 फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमा असणार आहे. या दिवशी देव पृथ्वीवर अवतरतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी काही उपाय केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा आणि सुख समृद्धी टिकून राहते. हिंदू पंचांगानुसार माघ पौर्णिमा रविवारी 1 फेब्रुवारी 2026 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करावे. जर घरीच स्नान करत असाल तर पाण्यात थोडे गंगाजल टाकून स्नान करावे. तसेच स्नानानंतर तांब्याच्या कलशातून सूर्याला अर्घ्य द्यावे. त्यामुळे आरोग्य समस्या कमी होतात. घराच्या मुख्य दरवाजातून सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत असते. म्हणून माघ पौर्णिमेच्या संध्याकाळी मुख्य दाराच्या दोन्ही बाजूंना तुपाचे दिवे लावावे. तसेच दारावर हळदीने स्वस्तिक काढून आंब्याच्या पानांचे तोरण लावावे. त्यामुळे कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहते. प्रत्येक मराठी महिन्यात पौर्णिमा येते. पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष चालू असतो आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून कृष्ण पक्षाला सुरुवात होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दर पौर्णिमेला करण्याची एक अत्यंत प्रभावी सेवा पाहणार आहोत. त्याचा तुम्हाला खरोखर चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. खूप जणांना याचे खूप चांगले अनुभव आलेले आहेत. घरच्या घरी सेवा करा. मोठ्यातले मोठे कार्य, मोठ्यातलं मोठं काम तुमचं सिद्ध होईल, पूर्ण होईल. खूप चांगले अनुभव येतील. तुम्हाला कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून या सेवेला सुरुवात करायची आहे. आता उद्याच माघ पौर्णिमा आहे आणि उद्याच्या दिवशी शुभ संयोग म्हणजे पुष नक्षत्र आलेलं आहे आणि उद्या वार आहे रविवार. त्यामुळे रवि पुष हा शुभ संयोग तयार झालेला आहे. या शुभ मुहूर्तावरती तुम्ही कुलदेवीची सेवा सुरू करू शकता. या पूर्ण व्हिडिओमध्ये 2 सेवा सांगितलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. म्हणजे तुम्हाला त्या सेवा व्यवस्थित समजतील. तसेच चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवीचे नाव नक्की लिहा. जेणेकरून कुलदेवीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. त्याचबरोबर बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा. जेणेकरून जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. या व्हिडिओमध्ये सांगितलेली कोणतीही एकच सेवा केली तरी सुद्धा चालेल. ही सेवा तुम्ही तुमच्या कुलदेवीसाठी करू शकता, देवी लक्ष्मीसाठी करू शकता किंवा अन्नपूर्णा देवीसाठी सुद्धा करू शकता. म्हणजेच काय, आपल्याला देवघरात आपल्या जी स्त्री देवता असते तर त्या प्रत्येक स्त्री देवतेसाठी तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी ही सेवा नक्की करू शकता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सर्वात आधी सांगितली आहे. ही सेवा तुम्ही कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून सुरू करू शकता आणि सेवा एकदा सुरू केली की त्यानंतर येणाऱ्या दर पौर्णिमेला तुम्ही ही सेवा कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये करता येईल. आणि ज्यांना कायमस्वरूपी करायची आहे त्यांनी करू शकता. नसेल तर त्यांनी एक अनुभव घ्यायचा म्हणून साधारणतः 6 महिने सेवा करून पाहिली तरीही चालेल. त्याचा तुम्हाला काय चांगले अनुभव येतात हे सुद्धा पहा आणि त्यानंतर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पूर्ण वर्षभर ही सेवा कायमस्वरूपी चालू ठेवू शकता. आता पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर म्हणजे किती, तर पहाटे 3 ते 3:30 वाजेपर्यंत तुमची अंघोळ झालेली असावी. याच ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला ही सेवा करायची आहे. यासाठी तुम्हाला पहाटे लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठून 3 ते 3:30 वाजेपर्यंत तुमची अंघोळ करून घ्यावी लागेल. कारण बघा का, आपल्याला जर देवीकडून काहीतरी पाहिजे आहे तर ते आपल्यावरती प्रसन्न व्हावी, तिचा आपल्याला आशीर्वाद मिळावा असं जर वाटत असेल तर एवढा आपल्याला त्याग हा करावाच लागेल. तर पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या झोपेचा त्याग हा करायचा आहे आणि लवकर उठायचं आहे. कारण ही जी वेळ आहे ती ब्रह्ममुहूर्तावरची वेळ असते आणि ब्रह्ममुहूर्तावर केलेली जी सेवा असते ती नेहमी फळाला जाते. म्हणजेच तिचं फळ आपल्याला अवश्य मिळतं आणि आपली जी सेवा आहे आपण अगदी मनापासून निष्ठेने केलेली असेल तर त्याचं फळ सुद्धा संपूर्ण नक्कीच मिळतं. आणि तुम्ही कोणतीही सेवा जर ब्रह्ममुहूर्तावर करत असाल तर तुम्हाला त्याचा फायदा होणार म्हणजे होणारच. तर त्यासाठी तुम्हाला त्याचा अनुभव येणार म्हणजे येणारच. मग तुमच्या सुखासाठी तुम्हाला तुमच्या सुखाच्या साखर झोपेचा किंवा पौर्णिमेच्या दिवशी त्या झोपेचा त्याग करायचा आहे. अंघोळ झाली की स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. तुम्हाला सर्वात आधी पहिलं काम करायचं आहे तर पौर्णिमेच्या दिवशी एक चिमूटभर कुंकू घ्यायचं आहे. हे कुंकू हळदीपासून बनवलेलं असावं तर ते अतिउत्तम, कारण हळदीपासून बनवलेलं कुंकू शुद्ध मानलं जातं. जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही बाजारातून विकत आणू शकता. आणि नसेलच तुम्हाला हळदीपासून बनवलेलं कुंकू भेटलं तर तुमच्याकडे जे कुंकू आहे तर ते कुंकू तुम्ही वापरू शकता. आता पहा, इथे आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे.
पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने करायचं आहे. तर बघा त्यासाठी आपल्याला एक कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं चिमूटभर कुंकू आणि गुलाब पाणी टाकायचं आहे. थोडासा म्हणजे एक वडी कापूर घेऊन त्याची पावडर करून त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे. त्यानंतर तुमच्या देवघरातल्या सर्व देवी-देवतांना तुम्हाला व्यवस्थितपणे स्नान घालायचं आहे आणि त्यांना देवघरामध्ये स्थापन करायचं आहे. त्यातल्या त्यात फक्त कुलदेवीचा जर तुमच्याकडे टाक असेल किंवा मग पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला सर्व स्त्री देवतांना या पाण्याने स्नान घालायचं असेल, तर त्या सर्व स्त्री देवतांना तुम्ही एक-एक करून स्नान घालण्यासाठी घेऊ शकता. या पाण्याने आपल्याला ह्या कुंकवाच्या, कापुराच्या आणि गुलाबयुक्त अशा सुगंधित पाण्याने आपल्याला स्नान घालायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, जी कुलदेवीची मूर्ती असेल, टाक असेल किंवा तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल, तर ते तुम्ही एका भांड्यामध्ये ठेवायचं आणि या चांदीच्या, तांब्याच्या किंवा मग पितळेच्या तांब्यातून या पाण्याचा तुम्हाला मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. तसेच टाकावर, मूर्तीवर किंवा मग श्रीयंत्र असेल, तर श्रीयंत्रावरती अभिषेक करायचा. जसं कुंकवाच्या पाण्याने म्हणजे कापूरयुक्त कुंकवाच्या सुगंधित पाण्यानं देवी देवतांना स्नान घालायचं आहे. स्नान घालत असताना एक अतिशय प्रभावी मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र म्हणजे ओम श्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम श्रीम महालक्ष्मे नमः किंवा मग महालक्ष्मी कुंकुमार्चन प्रचोदया फट स्वाहा असा 108 वेळा मंत्र म्हणायचा आणि कुंकवाच्या पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे. आणि ही सर्व सेवा तुम्हाला पहाटे 3 ते 3:30च्या दरम्यानच करायची आहे. याचं कारण एकच, तुम्ही जर तुळजापूरच्या देवी भवानी आईच्या मंदिरात गेला असाल, तर तिथे सुद्धा देवीची पहाटे 3 ते 3:30चे रूप तुम्ही कधी बघितलं असेल, तर अतिशय प्रसन्न रूप असतं. कारण त्यावेळी देवीचं स्नान घातलेलं असतं आणि देवी एकदम प्रसन्न मुद्रेमध्ये बसलेली असते. आणि त्यावेळेस जर आपलं दर्शन झालं, तर मग अतिशय चांगल्या प्रकारचा सुखद लाभ आपल्याला बघायला मिळतो. देवीचं ते रूप बघितल्यावर त्याच पद्धतीने तोच अनुभव घेण्यासाठी तुम्हाला पहाटे 3 ते 3:30 या वेळेतच तुम्हाला ही सेवा करायची आहे. कारण ही वेळ ब्रह्ममुहूर्तावरतीची असते आणि या वेळेत सर्व देवी देवता पृथ्वीवरती भ्रमण करण्यासाठी आलेले असतात. सर्व स्त्री देवतांसाठी हा विधी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी नक्की करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला कुंकुमार्चन करत असताना 16 वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला 16 वेळा श्री सुक्तमचं पठण करणे शक्य नसेल, तर तुम्ही 1 वेळा केलं तरी सुद्धा चालेल. इथे फक्त भाव महत्वाचा आहे, आपली श्रद्धा महत्वाची आहे. त्याचा सुद्धा पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हा सुखद अनुभव नक्कीच येईल. कारण सुंदर असं वातावरण जे तयार होतं, तर ते तुम्ही कदाचित जर पौर्णिमेची सेवा या वेळेला करावी याची माहिती तुम्हाला यापूर्वी माहिती नसेल आणि आता या नव्याने समजली असेल, तर त्यानुसार तुम्ही दर पौर्णिमेला ही सेवा करायला सुरुवात करा. तुम्हाला नक्की या सेवेचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. या दिवशी उंबरठ्यावर हळदीचं लेपन करणं, फरशी पुसणं, मुख्य दरवाजा पुसणं, गॅसची पूजा करणं, या सेवा पौर्णिमा, अमावस्येला आपल्या घरामध्ये झाल्याच पाहिजेत. आता दुसरी पौर्णिमेची सेवा आहे, ती सेवा खूप फलदायी आहे. जर तुम्हाला ही सेवा करायची असेल, तर ती पहिल्या पौर्णिमेपासून ते 11 पौर्णिमेपर्यंत करावी. बघा, घरातील एका व्यक्तीने जरी महिन्यातल्या फक्त 1 दिवस आणि त्या 1 दिवसाचा फक्त तुमचा कमीत कमी अर्धा तास किंवा तुमची 15 मिनिटं पहाटे या सेवेसाठी दिली, तर ज्यामुळे तुमच्या घरातील सर्वांना याचा फायदा होईल. त्याचबरोबर या ज्या गोष्टीसाठी तुम्ही सेवा करताय, हा उपाय करताय, ते काम तर होईलच, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जी म्हणजे अपेक्षाही केली नव्हती असे बदल तुमच्या आयुष्यामध्ये होताना तुम्हाला बघायला मिळतील. जसजसे महिने जातील तसं तुम्हाला विश्वास बसणार नाही की एवढं तुमच्या घरामध्ये बदल होताना तुम्हाला दिसून येतील. 1 वर्षानंतर तुम्ही बघाल की 1 वर्षापूर्वीचं तुमचं आयुष्य काय होतं आणि 1 वर्षानंतरचं आता कुठे आहे. एकदम झिरोवरून तुम्ही टॉपवर पोहोचाल. पण शेवटी काय, विश्वास महत्वाचा आहे आणि संयम सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. बऱ्याच वेळेला घरामध्ये अशी परिस्थिती असते की मुलांचं शिक्षण झालेलं आहे, पण नोकरी मिळत नाहीये. मुलं प्रयत्न तर करतायत, 100% देत आहेत, कष्ट करतात, पण त्यांना मनासारखा जॉब मिळत नाही, नोकरी मिळत नाही किंवा त्यांना हवी तशी संधी समोरून चालून येत नाही. तुम्ही खूप प्रयत्न करत आहात संतान प्राप्तीसाठी, पण काही यश येत नाही. तर ही सेवा तुम्ही नक्की करा. याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल. स्वतःचं घर होण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे, तर ज्या काही तुमच्या समस्या आहेत, तुमच्या संसारातील किंवा तुमच्या कौटुंबिक घरामध्ये ज्या काही समस्या असतील, तर त्या प्रत्येक समस्येतून मार्ग काढण्यासाठी, त्या प्रत्येक परिस्थितीमधून बाहेर निघण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करून बघा. तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील. कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून
सलग 11 पौर्णिमा तुम्हाला ही सेवा करायची आहे. फक्त पहिल्या पौर्णिमेला संकल्प करायचा आहे. पहिल्या दिवशी संकल्प करायचा. संकल्प एकदाच करायचा असतो, परत परत संकल्प करायचा नसतो. घरातील कोणत्याही महिलेने तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीची मूर्ती असेल, कुलदेवीचा टाक असेल किंवा कुलदेवीचा फोटो असेल, तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी देवपूजा करताना कुलदेवीच्या टाकावर किंवा कुलदेवीच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे. फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा. देवघरामध्ये जिथे त्याची जागा आहे तिथे ठेवायचा. कमीत कमी 16 कमीत कमी पहाटे म्हणजे तुम्हाला 16 वेळा कुंकुमार्चन सेवा करून घ्यायची आहे. कुंकुमार्चन करताना देवीचा मंत्र म्हणावा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, आणि एखादी वेणी किंवा गजरा किंवा एखादं लाल फूल पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून कुलदेवीला अर्पण करायचं आहे. काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. खीर बनवली तर अतिशय उत्तम, कारण देवीला खीर प्रिय आहे. पण बाकी काही खीर करणं जर तुम्हाला शक्य नसेल, तर तुम्हाला जे वाटेल ते काहीतरी गोडाचा नैवेद्य तुम्ही दाखवला तरी सुद्धा चालेल. सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही ओटी भरली तरी सुद्धा चालू शकतं, किंवा दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही ओटी भरू शकता. ओटी भरण्यासाठी तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला एक नवीन साडी घेतली तरी सुद्धा चालू शकतं, किंवा प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही अगदी खणा नारळाने ओटी भरली देवीची तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. जे काही तुम्हाला शक्य होईल दोन्हींपैकी एक ते तुम्ही घ्यायचं आहे. तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही घेऊ शकता. समजा तुम्ही साडी घेतली तर साडी घ्या, ब्लाऊज पीस घेतला असेल तर ब्लाऊज पीस घ्या. पण ती साडी किंवा तो ब्लाऊज पीस तुम्हाला ओटीमध्ये कोणी दिलेलं किंवा कोणत्या कार्यप्रसंगी तुम्हाला ती दिलेली नसावी, याची काळजी घ्यायची आहे. तो आपल्या पैशाने आपण विकत आणायचा आहे. ब्लाऊज पीस किंवा साडी यावर एखादा गजरा, वेणी, कमीत कमी 11 रुपये दक्षिणा ठेवायची. जास्तीत जास्त तुम्ही कितीही ठेवू शकता. ओटीवरती तांदूळ, हळकुंड, खोबऱ्याचा तुकडा, बदाम, अखंड बदाम, खारीक हे तुम्हाला घ्यायचं आहे. याचबरोबर हिरव्या बांगड्या 5 घ्यायच्या आहेत. हिरव्या बांगड्या सुद्धा विकत आणायच्या आहेत, कोणी दिलेल्या नसाव्यात. ज्या आपण सौभाग्याच्या वस्तू म्हणतो ना, तुम्हाला त्या ठेवायच्या असतील तर तुम्ही ठेवू शकता. जसे की नेलपेंटची बॉटल, मेहंदीचा कोन, या सगळ्या गोष्टी देखील तुम्ही ठेवू शकता. हे सगळं तुम्ही ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता. बाकी इतर गोष्टींची गरज नाहीये. फक्त 5 बांगड्या आणि जोडवी तुम्ही ठेवली तरी सुद्धा चालू शकतं. जोडवी ही चांदीचीच असावी असं काही नाहीये. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही चांदीची घ्या, नाहीतर पूजा साहित्याच्या दुकानामध्ये गेल्यावर बघा आपल्याला ओटी भरण्यासाठी जोडवी, त्याचबरोबर छोटासा आरसा, कंगवा, हिरव्या बांगड्या किंवा कुंकवाची डबी हे सुद्धा मिळतं. तर ते सुद्धा तुम्ही घेतलं पूजा साहित्याच्या दुकानामधून तरी सुद्धा चालेल. हे एकत्र ठेवायचं. त्यासोबतच 5 फळं किंवा 5 फळं शक्य नसतील तर कोणतंही एक फळ आपण ठेवायचं. मग त्याच्यानंतर एका ताटामध्ये हे सर्व घ्यायचं साहित्य आणि सुरुवातीला आपल्या कुलदेवीला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं. आपल्या कपाळावरती हळद कुंकू लावायचं. त्यानंतर कुलदेवीचे नामस्मरण करायचं आहे. नामस्मरण करत असताना आपल्याला सुरुवातीला संकल्प करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ही ओटी भरायची आहे. कुलदेवीला मागणं मागायचं. मनातल्या मनात गोष्ट बोलायची की कशासाठी तुम्ही हे सगळं करत आहात, किंवा माझ्या घरामध्ये सुख शांती राहू दे, आरोग्याची प्राप्ती होऊ दे. जे काही तुम्हाला हवं आहे ते तुम्ही या संकल्प करताना बोलायचं आहे. आणि हे ओटीचं ताट जे आहे ते आपल्या छातीसमोर सरळ येईल अशा पद्धतीने धरायचं आहे हातामध्ये. आणि त्यानंतर ते ताट जे आहे ते 3 वेळा तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या फोटो असेल किंवा टाक असेल किंवा मूर्ती, देवघराला ते 3 वेळा तुम्हाला स्पर्श करायचा आहे. आणि ती ओटी जिथं म्हणजे देवघरासमोर ठेवलं तरी सुद्धा चालेल, किंवा मग जर जागा नसेल तर काय करायचं, खाली एखादाचा चौरंग किंवा पाट ठेवायचा आणि त्यावर ही ओटी ठेवली तरी सुद्धा चालेल. नमस्कार करायचा मनोभावे कुलदेवीला. आणि ती ओटी जी आहे त्या पौर्णिमेला आपण भरली त्या दिवशी तिथेच राहून द्यायची आणि पौर्णिमा तिथी संपेपर्यंत दुसऱ्या दिवशी मग हे जे ओटीचं साहित्य आहे ना ते सगळं तुम्ही घरामध्ये वापरू शकता, किंवा तुम्ही हे सगळं साठवून सुद्धा ठेवू शकता. आणि जेव्हा कधी तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मूळ पीठावर जाणार असाल दर्शनासाठी, तेव्हा तिथे जाऊन देवीला ही ओटी तुम्ही अर्पण करू शकता. किंवा तुमच्या गावामध्ये किंवा तुम्ही जिथे कुठे राहताय त्या एरियामध्ये कोणत्याही देवीचं मंदिर असेल तर त्या देवीच्या मंदिरामध्ये दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही ही ओटी अर्पण करू शकता. जर तुम्ही मूळ पीठावर जाणार असाल तर फळ वगैरे त्याच्यातील खराब होणाऱ्या वस्तू आहेत ज्या असतात तर त्या तुम्ही खायच्या आहेत. वेणी, गजरा काढून बाकीच्या गोष्टी तुम्ही ठेवू शकता. महिन्यातल्या पौर्णिमेची जी ओटी आहे ती तशीच ठेवा आणि जेव्हा मग तिथे गेल्यावर तुम्ही ती अर्पण करू शकता.
जसजसं पौर्णिमा जातील तसतसं प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही सेवा कराल, कुलदेवीची ओटी भराल, तर तुमच्या कुलदेवीच्या कृपेने तुमच्या आयुष्यात घरात इतके बदल होतील ना, की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसं खूप चांगले अनुभव तुम्हाला येतील. आणि हे खूप काही अवघड नाहीये, साधी सोपी सेवा आहे. तर बघा, आपण कोणाच्या घरी गेलो किंवा आपल्या घरी कोणी आलं, आपण अगदी सहजपणे त्या महिलेची ओटी भरतो खणा नारळानं. आपण इथं आपल्या कुलस्वामिनीला महिन्यातून एकदा तिची ओटी भरायची आहे. बघा, ती फक्त तुम्हाला एवढं देईल ना, की तुमची कुलदेवी, तुमची कुलस्वामिनी तुमची ओंजळ कमी पडेल घेण्यासाठी एवढं भरभरून ती तुम्हाला देईल. ही सेवा तुम्ही सुरू करून पहा आणि ही सेवा सुरू केल्यानंतर तुम्हाला काय अनुभव येईल हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.